नमस्कार मंडळी, आज मी नवीन ब्लॉगला सुरुवात करतोय। आज आपल्या मागच्या एक ब्लॉग होता, त्याच्यावर एक मित्रांनी म्हणजे आपल्या एक सबस्क्रायबरने आपल्याला एक कमेंट केलेली की तुम्ही जंगल फिरता, त्याची मला थोडीशी थोडक्यात माहिती द्या तुम्ही। आम्ही ॲक्च्युली मार्च एंडिंगला आमचे गावचे सगळे सहकारी ते आम्ही डोंगराला जातो, तिकडे स्टे करतो एक दिवस। तर त्याची त्यांनी थोडीशी थोडक्यात माहिती मला विचारलेली तर तुम्ही कसे जाता, तर तुमचा प्लेस कुठलं आहे, तर त्याची मला थोडक्यात माहिती त्यांनी विचारली। तर मी थोडक्यात माहिती देण्याचा मी प्रयत्न करतोय। तर आज आम्ही सगळे सोबती चाललेलो आहे, तर तुम्हाला मी दाखवणार आहे पुढे आम्ही कसं जाणार काय ते मी तुम्हाला सगळं एक्सप्लोअर करणार आहे। तर भेटू पुढे। हे बघा, भात लावून झालेलं आहे आत्ताच, आणि भात बघ अगदी सुंदर झालेलं आहे। गावची एक वेगळीच मजा असते फिरण्याची। पूर्णतः अजून तयार होण्यास थोडासा वेळ लागेल, पण बघू शकता तुम्ही किती छान असं डोंगराच्या अशा पायथ्याच जवळ भाताची लावणी केलेली आहे। आता हे भात पूर्णपणे गणपतीच्या आसपास, म्हणजे गणपतीच्या थोडं पुढे तयार व्हायला सुरू होईल। बघा, जंगलात जाताना आम्हाला एक लिंबूचं झाड भेटलेलं आहे। मस्त असे लिंबू लागलेले आहेत, बघू शकता तुम्ही। खूप छान असे आंब्याची झाडं सुद्धा इकडे आहेत। छोटीशी झोपडी सुद्धा इकडे केलेली आहे, म्हणजे इकडे ज्यांची भात शेती असते ते नॉर्मली पावसाळ्यात वगैरे ते इकडेच राहतात। दाट अशा जंगलातून प्रवास चालू आहे आमचा। बघा, खूप जंगल आहे, खूप जंगलातून जावं लागतं। एवढाच प्रॉब्लेम आहे की ते मच्छर खूप चावतात, आणि हे जंगलातले मच्छर म्हणजे एवढे अटॅक वाईट करतात ना की एकदा अटॅक केला की ती 15-20 मिनिटं ती खात जात नाही। सध्या तर खूप एनर्जीने चाललोय, पण बघू चढताना काय कोणाची एनर्जी डाऊन होते। पहिले ते बहुतेक माझीच होईल की काय। तर लगभग आम्ही 20 मिनिटाच्या अंतरावर येऊन आता आम्ही जवळजवळ आता डोंगराच्या पायथ्याशी आलेलो आहे। तर खूप घनदाट असं जंगल आहे, पावसाळ्यात खूप घनदाट जंगल होतं, तरी कशी तरी वाट काढून आलेलो आहे। तर बघू आता वरती चढताना तुम्हाला मी थोडे थोडे शॉट्स दाखवतो, पूर्ण नाही दाखवता येणार कारण प्रॉपर असं चढता येत नाही। तर भेटू पुढे। पुन्हा आम्ही आमच्या मार्गाला लागलोय, थोडं चढूया, पुन्हा एकदा विश्रांती करूया, हळूहळू जायचं। तर मंडळी, थोडा वरती चढून आम्ही 5-10 मिनिटाची विश्रांती घेतोय, कारण कंटिन्यू चढता येणार नाही, म्हणून 5-10 मिनिटाची विश्रांती घेतोय आणि पुन्हा आपण आपल्या मार्गाला लागतोय। वरती गेल्यावर तुम्हाला मी जो सीन दाखवणार आहे तो बघून तुम्ही खूप आनंदित व्हाल, खूप आवडेल तुम्हाला। त्याच्यामुळे तुम्ही व्लॉग हा शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। बघा, आपले मंडळी सगळे बसलेले आहेत, थोडं आराम करतायत, तर बघू शकता तुम्ही त्यांना। आणि इथलं एक वैशिष्ट्य आहे, एक जुनी लोक अशी म्हणतात की बाजारखंड म्हणून इथे एक वरती एक थोडासा प्लेस आहे। कारण जुनी जी लोक होती आधी, ती आता कसं आता प्रत्येक वेळा गाड्या वगैरे आल्या, पण आधी गाडी वगैरे अशा प्रत्येकाच्या घरी नव्हत्या। त्याच्यामुळे कुठे बाजारात वगैरे जायचं असेल तर प्रत्येक व्यक्ती हा चालून जायचा, म्हणजे हे ऑलमोस्ट डोंगर चढून जायचा, ते चालून जायचे, म्हणून याला आधीपासून बाजारखंड असं नाव पडलेलं आहे।
बघू शकता रस्ता किती वर आहे. नाही बरोबर आलो. अरे भाई चुकू नका. कसा बिसा एक तर वरती चढलोय. बाजार खंड तिथून आहे. अजून नाही हे इकडून असं जायचं. रस्ता चुकलोय. खूप मोठं असं एक मिशन आहे आता म्हणजे चढण्यासाठी. हळूहळू अंड भेटलेले कुठल्या तरी पक्षाचं असेल. चल तर मंडळी थोडं वरती जसं आपण वरती जाऊ तसे आपल्याला इथे एक रानकेळी म्हणून इथे एक आपल्याला एक वनस्पती दिसेल. म्हणजे एक केळी आपण जसं केळी बोलतो ते आपण इथे दाखवू शकता आपल्याला दिसलेली आहे. तर त्याचं ते जे कवळं नवीन नवीन जे खोड येतं ते आपण खाण्यासाठी वापरतो. तर आता आम्ही ते तोडणार आहे. तुम्हाला दाखवणार आहे कशी चव लागते काय ते मी सांगेल तुम्हाला. तुम्ही बघा आमचा माणूस जाईलच आता एक तोडायला. तर तुम्हाला मी दाखवतो. तर बघू. बघू शकता तुम्ही याला कौदर बोलतात. आमच्या इकडे कौदर बोलतात. खाण्यासाठी उत्तम लागतं. तर बघू शकता वर मस्तपैकी तोडलेले. राजा मागे बघा खूप खोलवर आहे. तुम्ही एरिया सुद्धा बघू शकता. हे कौदर म्हणजे रान केळी हे शोधण्यासाठी खूप खोलवर जावं लागतं. तर तुम्ही बघू शकता. कदाचित तुम्हाला हे व्हिडिओमध्ये एवढं दिसणार नाही स्पष्ट. मंडळी मगाशीच मी एक उल्लेख केलेला आहे तुमच्याकडे की बाजारखंड जसं की बोललो ना की जुनी मंडळी पायी जायची म्हणजे चालत जायची. तो हाच रस्ता आहे. तर मी तुम्हाला दाखवतो हळूहळू. तर बघू शकता किती घनदाट जंगल आहे. आता तरी एवढं कमी झालंय पण पूर्वीच्या वेळी हे जंगल किती घनदाट असेल तर तुम्ही बघू शकता. किती हा परिसर सगळा एकदम हिरवगार सुद्धा आहे इथे. त्याच्यामुळे बघू शकता किती कठीण आहे. आता पावसाळी तर ठीक आहे पण उन्हाळ्यामध्ये इथे येणं म्हणजे वरती चढणं हे खूप मुश्किल आहे. पावसाळ्यामध्ये कसं गवत वगैरे असतं त्याच्यामुळे प्रॉपर ते आपण धरून वगैरे सपोर्ट करून आपण जाऊ शकतो. तर बघू शकता पटकन. आपण ज्या प्लेससाठी आलेलो आहे ते थोडं दूरवर आहे. मी तुम्हाला ते दाखवणार पण आपण वरती आलेलो आहे. तर माझ्या मागे बघू शकता की खोलवर असा परिसर आहे. पुढे रे दाखव. तर मंडळी तुम्ही बघू शकता
आम्ही ज्या एक प्लेसवर जिथे नाईट आउट करतो आमच्या गावामधील एक ठिकाण आहे, तर मी तुम्हाला ते दाखवतोच. मार्च एंडिंगला आम्ही जसं इंट्रोमध्ये बोललोच मगाशी मी की मार्च एंडिंगला आम्ही इथे नाईट आउटला येतो. तर आमचा असा ग्रुप आहे की ऑलमोस्ट 10-15 जण आम्ही असतो. काही 2-3 वर्ष झालं कधी जमलं नाही मला, पण आम्ही या प्लेसवर येतो. म्हणजे कसं रात्री पूर्ण नाईट आउट मस्तपैकी गोष्टी गप्पा वगैरे करतो. आम्ही जेवायला वगैरे सगळी घेऊन आम्ही इथं जेवण वगैरे सगळं करतो. आणि कसं यायचं असेल तर आम्ही सकाळी किंवा संध्याकाळी आम्ही निघतो. जर 5-6 वाजता निघालो तर आम्ही इथे 2-1 तासात पोहोचतो. आता आम्हाला यायलाच इथे 1 ते 1.5 तास लागलेला आहे, पण पाऊस असल्या कारणामुळे आम्हाला एवढा थकवा वगैरे आला नाही. जर ते उन्हाळ्यात असलं तर थोडा थकवा वगैरे जाणवतो. तर तुम्हाला मी थोडंसं दाखवतो प्लेस इथे किती सुंदर आहे. इथे आम्ही हे बघा, मी तुम्हाला दाखवतो. इथे आम्ही सगळे इथे झोपण्याचं सगळं आम्ही इथे झोपतो. आम्ही सगळे झोपायची एक हे करतो. बघ त्याच्या मागेच बघू शकता किती खोलवर आहे. मी तुम्हाला दाखवतो. जास्त काय खाली जात नाही, पण मी तुम्हाला इथूनच दाखवतो. बघा इथून तुम्ही बघू शकता किती खोलवर आहे. पाऊस पण आलेला आहे. जसं आम्ही वरती आलो उंचावर तसं बघा जोरदार पाऊस आलेला आहे. तुम्हाला कदाचित याच्यामध्ये दिसत नसेल फोनमध्ये, पण जोरदार पाऊस आलेला आहे. तर मंडळी तुम्ही आता बघितलं असेल, मी एवढ्यात दाखवलेलं आहे तुम्हाला एरिया. इथे आम्ही नाईट आउटला असतो. जर नेक्स्ट टाइम आता मार्च एंडिंगला वगैरे कधी आम्ही जर नाईट आउटला इथे आलो तर मी तुम्हाला त्याचा पूर्ण एक व्लॉग बनवून दाखवेल. तर भेटू पुढे. तर मंडळी आपण इथून आराम करून झालेला आहे आपला. आता आपण परत घरी जाण्यासाठी निघालेलो आहे. तर बघू शकता खूप जोरात पाऊस आलेला आहे. तरी पण आम्ही भिजत तरी घरी जाणार आहे, कारण उशीर व्हायला नको. ऑलमोस्ट आता आपले 4 वाजून गेलेले आहेत, त्याच्यामुळे आता आपण घरी निघालेलो आहे. तर बघू, भेटू पुढे. मंडळी बघा, खाली उतरता आम्हाला एवढं धुकं लागले ना, खूप धुकं. पाऊस पण आहे आणि धुकं पण जोरदार आलेलं आहे. बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवतो. खूप जोरदार पाऊस आलेला आहे आणि धुकं पण खूप आलेलं आहे. मंडळी बघू शकता आम्ही खाली आलेलो आहे. तर मी तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे गेलेलो. हे बघा, इथे थोडंसं दिसत असेल तुम्हाला, झूम करतोय. या एरियात मध्ये गेलेलो आम्ही. तर आम्ही खाली आलेलो आहे. बघा, बघू शकता तुम्ही. ही आपली मंडळी आहे सगळी, यांच्यासोबत आपण गेलेलो. बघू शकता. तर मंडळी, मी आमच्या डोंगराबद्दल म्हणजे आमच्या एक निसर्गरम्य असं एक एरियाबद्दल मी माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. असेच तुम्हाला नवीन व्लॉग बघायला मिळतील. त्यासाठी तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करायला लागेल. तर भेटू आता पुढच्या व्लॉगला. तो परत